आपण बघत आहोत युवजन यूट्यूब चॅनल। प्रभाग क्रमांक 10 मध्ये विकास करणाऱ्या माणसालाच निवडून देणार, नागरिकांची प्रतिक्रिया। प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पक्षाचे अनधिकृत उमेदवार खान आमिर पाशा यांचा धुराळा। जालना शहरातील महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आमच्या माध्यम प्रतिनिधींनीच प्रभाग क्रमांक 10 मध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान प्रभाग 10 मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून उमेदवार असलेले खान आमिर पाशा यांना निवडून देण्याची संकल्पना व्यक्त केली। तसेच खान आमिर पाशा यांनी मागील कार्यकाळात केलेल्या विकास कामाचा उल्लेख करत खान आमिर पाशा यांनाच निवडून देऊ अशी प्रतिक्रिया प्रभागातील नागरिकांनी दिली आहे। दरम्यान प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनेक दिग्गज उमेदवार आपलं नशीब आजमावताना दिसत आहे। त्यामुळे या प्रभागात कोण बाजी मारणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। रोड नव्हते, नाल्या नव्हत्या, आमिर भैयांनी रोड बनवला, दोन्हीकडून पाईपलाईन टाकली, पाईपलाईन टाकली, पिण्याची पाण्याची समस्या ती पण दूर केली, नवीन पाईपलाईन टाकून कनेक्शन करून दिले। आता घाण वगैरे काही नसती, पहिले पूर्ण सगळे जागी कचऱ्याचं ढिगार राहायचा। आता ते घंटा गाडी आम्हाला रोज येते, आमच्याकडे घंटा गाडी येत नव्हती पहिले, आणि नाल्यामधून असं पाणी वाहत होतं पूर्ण घरासमोर। दोन्हीकडून पाईपलाईन, रोड, पाईपलाईन, पिण्याची पाईपलाईन पूर्ण घरापर्यंत आणून दिली। लाईट लागत नव्हते आमचे, संध्याकाळी आमच्या गल्लीमध्ये अंधार राहत होता पूर्ण रस्त्यावर। ते हे सगळ्याचं विकास काम बघून आम्ही फक्त आमिर भैयालाच मतदान करणार, आणि बाकी का कोणी म्हणजे काही केलंच नाही ना, विकास केला पण नाही आणि कोणी येऊन बघितलं पण नाही। समस्या जे दूर करन त्यालाच मतदान जाईल, आमिर भैयालाच मतदान जाईल। समस्या थी तो हमारे पानी नहीं आ रहा था, महीने भर हम उनको जाकर बोले तो भैया पानी छोड़े हमारे को, नए पाइपलाइन भी लेकर दिए, रोड बना है, अभी गली का भी काम करने वाले हैं हमारे। वो आमिर पाशा भाईजान ने वो आए थे, वो हमको मदद भी करते, बोले हम उनको आते देख कर जाते, बेचारे नाली का बोले नाली भी साफ करे, अब उन कुछ करेंगे, हम हमारा काम करते उन कुछ करेंगे। कोणी केला? आमिर भाई पाशानेच केलं करणार, जे आपलं काम करते त्याच करू ना आपण। काय काय काम केली? रोडाचे केले, नळाचे केले, नाल्याचे केले, नळाची समस्या ही सारे संपर्क काय सगळं राहतो का ते? हो, जेव्हा फोन लावला आम्ही तेव्हा येते ते। काही असं मंदिराचं काम असो, चावडीचं काम असो, कोणत्या कामाला ते उभं राहते तिथं। सगळ्या समस्याचं निराकरण आमच्या आमिर पाशानच केलेलं या गल्लीत, त्याच्याशिवाय कोणी येत नव्हतं धावून। बोलवले, एक फोन मारला की ती येत होते धावून इथं काम करायला, बाकी कोण तोंड नाही दाखवलं आम्हाला। त्यांनाच करणार। पूर्ण महिला मंडळ आमचं त्याच्या सोबतच आहे, इथले जेवढं महिला मंडळ आहे ना, आधीच आमचा विचार झालेला आहे। रोड पण त्यांनीच बनलंय आमिर पाशानं, आम्ही त्यांनाच पण सांगतो आमच्या रोडचे काम काही पण निघलं तर। नळाची बी व्यवस्था त्याच्याकडेच आहे, आता सध्याला पाणी येत नाही आमच्या नळाला, त्याला सांगणार आम्ही, आणि मग बी त्याला टाकतो आम्ही, आता बी त्याला टाकणार आहे।